कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊ वहिनी नमस्कार। नमस्कार। मुलाने आणि सुनेने यांनी कडक उपवास पकडलेला दिसतोय। हो, आजच्या काळात नवरात्रीमध्ये गरबा आणि नवरंग याच्या पलीकडचं कोणाला काही माहिती नसतं आणि आजच्या काळात ही मुलं संस्कार टिकून आहेत हे पाहून खरंच आनंद वाटला। खरं सांगू का, आपलं काम अर्ध असतं, म्हणजे त्या पिढीला हे सगळं समजावून सांगणं वगैरे, पण आता ते इतक्या मनापासून करतायत त्यामुळे त्यांचं कौतुकच करायला पाहिजे नाही आपण। हा हा घ्या, नारळ घ्या। अशू, हा भाऊ। गुरुजी, आजची पूजा माझी सून आणि माझा मुलगा या दोघांच्या नावाने करा। सुनबाई, तुमचं माहेरचं गोत्र कुठलं? गोत्र हिला कुठे माहित असणार आहे गोत्र? गोत्र वशिष्ठ। हा, आणि देवक? शस्त्र। आणि वंश? सूर्य। वा शिवा, तू तर सगळ्याची उत्तर अगदी बरोबर दिलीस। भाऊ, एकदा केलेली चूक मी परत करत नाही। रामभाऊ, खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात। हो, चला आता पूजा करूयात। बघितलं सीता, तुला असं वाटलं होतं ना की शिवा कमी पडते, पण माझ्या नजरेत तर ती एक एक पायरी वर चढते। आशुतोष आणि शिवा, तुम्ही मंदिराला प्रदक्षिणा मारून या। जरा जपून जा, काळजी घ्या, ऊन आहे खूप। जपून जातो, काही टेन्शन नाही। येतो। हे शिवा, ऐक ना, सांभाळून चला। नाही, मला माझं टेन्शन नाहीच आहे, तुझं आहे, तुला सहन नाही होत ना। हे तू अंडर एस्टिमेट करू नको मला। जर मी केलं तर तू चप्पल घालशील? अजिबात नाही। का? आता मी तुला एक करूनच दाखवणार। माझी काळजी का तुला? ऐक, काय झालं? माहित नाही। ठीक आहे, चल। सांभाळून। हो। ऐक, आईच्या काय काय झालं बघू? अगं, नारळाची करवंटी घुसलीये। अरे, नारळ अख्खा घुसला असा रिॲक्ट होतोयस तू ओरडलीस कारण? काय टोचल्यावर ओरड? थांब, मला काढू दे ती। एक मिनिट थांब। तू पण ना शिवा, सांभाळून चालायचं ना जरा। चला चला, चालता येणार आहे? हो, चल अरे उठ। ऐक शिवा, ऐक ना। अरे यार, झोमतंय। मग तू नको नको चालूस, तुला नाही येते चालता। नाही झालं आता, चल ना, एवढं काही नाही, चल। शिवा थांब। काय? आशू का? अरे काय करतोय? काय करतोय म्हणजे? दुसरं काय ऑप्शन आहे आपल्याकडे? चांगला आहे हा ऑप्शन। ही तू सुरू होऊ नकोस आता। काय करशील? असंच सोडून दे। तू काय मला सोडत नाहीस। अरे, माझ्यापेक्षा जास्त तू प्रेम करतो माझ्यावर। लाजतोय तू? नाही ग मी। अरे कशाला लाजतो, मी तर तुझी बायको आहे।
शिवा बास, चल प्रदक्षिणा घालायच्या. चल. अगं आई, कशाला उगाच, मी केलं असतं ना. का आता आईने केलेले लाडही आवडत नाहीत का? हे तसं नाही आहे काही. मग शांत बस, करू दे मला. आज दिवसभर ना खूप हट्टीपणा केलायस तू. हे बघ, उपवास करायची इच्छा माझी होती म्हणून मी केला. मला माहितीये कोणाच्या हट्टामुळे केलेस ते. जाऊ दे, मला त्या विषयावर बोलायचं पण नाही. अजून एक, आज तू शिवाला उचलून का घेतलंस? तू म्हणला होतास ना की ती तुझी फक्त मैत्रीण आहे. का आई, तिला त्रास होत होता, चालता येत नव्हतं, म्हणून मित्र म्हणून मी तिला उचलून घेतलं, एवढंच. मग मित्र म्हणून फक्त हात धरून मदत केली असतीस तिला, चालवत घेऊन गेला असतास. ती तर म्हणत असते ना, आणि तिला काही होत नाही, ती शिवाय. तसं नाहीये का? ती पण माणूसच आहे ना, म्हणून मी तिला मदत केली. आणि तिला उभं राहता येत नव्हतं, मला बघवलं नाही ते. हाच तर प्रॉब्लेम आहे ना. तू इतका चांगला आहेस ना, पण अशू चांगुलपणाचा फायदा घेतात लोक. तसं नाहीये काही. ठीक आहे, जाऊ दे. तुला बरं वाटतंय ना? हो ग, बरं वाटतंय. अजून आराम कर, छान, आणखीन बरं वाटेल. आई, बोल. दे मला. अरे मी ठेवते वाटी. ठेवत नाही मी, शिवाला लावून येतो, तिलाही त्रास होतोय ना. तू कसं लाडाने माझ्या पायाला लावलंस, तसं मीही तिच्या पायाला लावून येतो. तिला परख वाटायला नको. आलोच. कीर्ती म्हणते ते बरोबर आहे. आशूचं मन वळायला लागलंय, ते थांबवायलाच हवं, नाहीतर आशूचं माप तिच्या बाजूने झुकेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.